कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी नंदेश खेडेकर। माझे कोकणच्या प्राइम टाइम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी। रत्नागिरीकरांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री रत्नागिरीच्या राजाचं जल्लोषात स्वागत। राजाच्या आगमन मिरवणुकीत तरुणाईचा जल्लोष। 18 ऑगस्ट रोजी चिपळूणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं होणार जल्लोषात अनावरण। साहसी खेळांसह शोभायात्रेमध्ये असणार हत्ती आणि घोडे। सकल मराठा समाजातर्फे शोभायात्रेचं नियोजन। कणकवलीमध्ये घेतलेल्या जनता दरबारामध्ये सर्वसामान्यांचे किती प्रश्न सोडवले, सिंधुदुर्ग पालकमंत्र्यांनी जाहीर करावे, आमदार वैभव नाईक यांचा सवाल। आणि काहीच दिवसांवरती आला गोपाळकाला सण। कोकणात गोविंदा पथकांचे सराव सुरू, तर कोकणातील काही पथकांना मुंबई ठाण्यातून हंडी फोडायला निमंत्रण। पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरीतील नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रत्नागिरीच्या राजाचे भव्य दिव्य स्वागत तरुणाईने केलेले आहे। साळवी स्टॉप ते मारुती मंदिर पर्यंत बाप्पाच्या स्वागताला शेकडोंच्या संख्येने तरुण एकत्र आले होते। या आगमन मिरवणुकीत संपूर्ण तरुणाई देखील थिरकली। मुंबईचे मूर्तिकार संतोष कांबळी यांच्या हस्तकौशल्यातून साकारलेली श्रींची मूर्ती प्रसन्न मुद्रेने भक्तांना पाहत असल्याचा जणू भासच होत होता। इतकी देखणी श्रींची मूर्ती आहे। या मिरवणुकीत कोल्हापूरचा डीजे पथक आणि तिरंगा रंगात असणारा पेपर ब्लास्ट लक्षवेधी ठरलाय। या मिरवणुकीत स्वतः मंडळाचे अध्यक्ष नामदार उदय सामंत देखील सहभागी झाले होते। सर्व स्तरातून तरुण एकत्र आले होते। मारुती मंदिर परिसर तरुणाईने उजळून निघाला होता। यावेळी साळवी स्टॉप येथे श्रींच्या मूर्तींचं आगमन झाले तेव्हा गवळीवाडा व झाडगाव मित्रमंडळाने 5 स्तरांची सलामी बाप्पाला दिली। त्यानंतर भक्तीचा जणू महापूर आला। रत्नागिरीत शेकडो तरुणाईंनी आनंदाचा जल्लोष केला। त्यामध्ये भैया सामंत, राजेश सावंत, राहुल पंडित, बाबू महाप, बिपिन बंदरकर आदींचा सहभाग विशेष जाणवत होता। पोलीस खात्याचे वाहतूक कर्मचारी यांनी देखील विशेष कामगिरी बजावली। रत्नागिरीकरांनी श्री रत्नागिरी राजा आगमनाचा नेत्रदीपक असा सोहळा याची देही याची डोळा पाहिलेला आहे। चिपळूण शहराच्या वैभवात भर घालणारा कार्यक्रम म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण। हे अनावरण येत्या 18 तारखेला होणार आहे। अश्वारूढ पुतळा आणि त्या परिसरात शिवसृष्टीचं काम देखील अंतिम टप्प्यात आलंय। येत्या 18 ऑगस्ट रोजी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न होणार आहे। यानिमित्त सकल मराठा समाजातर्फे भव्य शोभायात्रा आयोजित करण्यात आली। या शोभायात्रेत हत्ती, घोडे, साहसी खेळ, लेझिम, ढोल पथक, दांडपट्टा खेळणारे 200 कलाकारांचा समूह शोभायात्रेत सामील होणार आहे। या शोभायात्रेमध्ये सर्व नागरिकांनी सामील व्हावं असं आवाहन सकल मराठा समाजातर्फे आज सचिन कदम यांनी केलंय। सकल मराठा समाजातर्फे पत्रकार परिषदेमध्ये आज प्रसिद्ध व्यावसायिक प्रकाश देशमुख, सचिन कदम, दिलीप देसाई, सतीश शिंदे, प्रसाद शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते। 18 ऑगस्ट रोजी चिपळूण शहरामध्ये जो शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण होणार आहे, त्या पुतळ्याच्या अनावरणाचा शासकीय कार्यक्रमाव्यतिरिक्त चिपळूण तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व समाजातल्या जाती धर्मातल्या सर्व लोकांना आवाहन करून या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आणि भागीदार होण्यासाठी चिपळूण नगरपालिकेच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्या ठिकाणी शोभायात्रा सुरू होणार आहे। ती या नवीन आपला जो पुतळाचं अनावरण होणार आहे त्या ठिकाणापर्यंत ही शोभायात्रा असणार आहे। आणि या शोभायात्रेमध्ये समस्त चिपळूणकरांना आम्ही आवाहन करतोय की 4 वाजता चिपळूण नगरपालिकेच्या आवारामध्ये आपण उपस्थित राहावं। या शोभायात्रेमध्ये जिवंत घोडे, हत्ती, मावळे शिवाजी महाराजांच्या रूपामध्ये सर्व लोक सहभागी होणार आहेत। आणि त्यामुळं एक पारंपरिक वेशभूषा घालून या ठिकाणी साहसी खेळांचा सुद्धा यामध्ये सहभाग असणार आहे। अशी भव्य दिव्य शोभा यात्रा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे। महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका केव्हाही लागण्याची शक्यता असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागलेत। महाविकास आघाडीने पुन्हा एकदा पनवेलमध्ये दंड ठोपरलेत। या संदर्भात काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिनांक 17 ऑगस्ट रोजी पनवेलमध्ये मंगल कार्यालय येथे उरण पनवेल महाविकास आघाडी तसेच सिडको बाधित पनवेल महानगरपालिका बाधित प्रकल्पग्रस्त संघटना यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे।
या एल्गार परिषदेत लवकरच महामोर्चाचं आयोजन करण्यात येणार असून महाविकास आघाडीचे सुमारे 10,000 कार्यकर्ते तसेच इतर संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा विश्वास माजी आमदार बाळाराम पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केलाय। त्या जाण्यापेक्षा मागण्या जरी शिल्पोशी संबंधित असल्या, नैनाशी संबंधित असल्या, पनवेल महानगरपालिकेशी संबंधित असल्या तरी हा मोर्चा पनवेल महानगरपालिकेजवळच आम्ही काढणार आहोत। एकत्रच मोर्चा काढू। जिल्हाधिकाऱ्यांना, विभागीय आयुक्तांना, नगरविकास विभागाच्या सचिवांना आम्ही विनंती करू की आपले प्रतिनिधी त्या ठिकाणी आमच्या मोर्चाची दखल घेऊन निवेदन घ्यायला आणि त्याच्यावर कारवाई करायला आपण पाठवा, अन्यथा आम्हाला हे आंदोलन आणखी तीव्र करावं लागेल अशा पद्धतीच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवणार। सध्या शासनाच्या सुरू असलेल्या लाडकी बहीण वयोवृद्ध योजना, संजय गांधी निराधार योजना, पंतप्रधान सन्मान योजना इत्यादी योजनांची रक्कम नागरिकांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली। त्याचबरोबर रक्षाबंधन, गणपती उत्सव काही दिवसांवरती येऊन ठेपलेले आहेत, त्यामुळे व्यापारी व नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे। यामुळे बँकेचे व्यवहार करण्यासाठी आलेले लोक त्रस्त होत आहेत। या समस्येची दखल घेऊन माजी सभापती व विधानसभा क्षेत्रप्रमुख यांनी बँकेत जाऊन बँकेच्या कर्मचाऱ्यांना दोन्ही कॅश काउंटर सुरू करण्याची मागणी केली। त्याचबरोबर ग्राहकांना विविध सोयी उपलब्ध करून देण्यास सांगितलेलं आहे। त्यावेळी त्यांच्या समवेत शेखर आकटे, मंगेश दळवी, विलास कांगणे, सुमित वागदरे, सचिन अंकुशराव तसेच विजय तळेकर, अनिरुद्ध आठले, सागर तांदळे, बंड्या बने, प्रथमेश सुर्वे, प्रकाश सुर्वे, प्रदीप कांबळे, सिद्धांत मादे आदी शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते। राज्यातील महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत असल्याचं प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी तळा येथे केलंय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र लाभार्थी महिलांना प्रमाणपत्र वाटप कार्यक्रम तळा पंचायत समिती सभागृहात आयोजित करण्यात आला होता। या प्रसंगी त्या बोलत होत्या। यावेळी पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की या योजनेच्या माध्यमातून महिलांच्या खात्यात जुलै व ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे प्रत्येकी 1500 प्रमाणे 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। खर्च चालवताना 1-1 रुपयांची काटकसर करणाऱ्या महिलांना या मदतीचे मूल नक्कीच मोठे असून दैनंदिन जीवन जगत असताना आपल्या छोट्या मोठ्या गरजा भागवण्यासाठी महिलांना या योजनेच्या माध्यमातून आर्थिक हातभार लागणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। तसेच ज्या महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आलेले आहेत अशा महिलांनी आपल्या बँक खात्याशी आधार नंबर संलग्न करून जेणेकरून कोणतीही महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही असे आवाहन देखील त्यांनी यावेळेला उपस्थित महिलांना केलंय। या प्रसंगी नगराध्यक्ष माधुरी घोलप, उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे, तहसीलदार स्वाती पाटील, शिंदेगड तालुका प्रमुख प्रदुम ठसाळ, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नाना भौळ, सर्व नगरसेवक यांसह अंगणवाडी सेविका व लाभार्थी महिला मोठ्या संख्येने यावेळेला उपस्थित होत्या। रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये गणेशाच्या मूर्तीला शेवटचं रंगकाम करताना कारागीर मग्न झालेले सध्या पाहायला मिळत आहेत। अशातच पेण येथून 30 ते 40 हजार मूर्ती या परदेशात जातात, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 30 लाखाहून अधिक मूर्ती पेणमधून वेगवेगळ्या जिल्ह्यात पाठवल्या जातात। पेणच्या गणेश मूर्तींना भौगोलिक नामांकन मिळाल्याने व्यवसायाला आणखी चालना मिळालेली आहे। पेणच्या गणेश मूर्तींची सुबक आखणीमुळे व जिवंतपणा आणणाऱ्या गणेश मूर्तींच्या कलेला जागतिक स्तरावरती एक वेगळं स्थान आहे। पेणच्या गणेश मूर्ती दुबई, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान, कॅनडा आदी देशात मोठी मागणी आहे। परदेशातील ग्राहकांना गणेशोत्सवापूर्वी मूर्ती मिळवण्यासाठी एप्रिल-मे महिन्यापासूनच गणेश मूर्ती पाठवण्यास सुरुवात होते। समुद्रमार्गे परदेशात जाणाऱ्या मूर्तींना विशेष पॅकेजकडे लक्ष दिलं जातं। पेण, जोहे, हमरापूर, तांबडशेट, शिर्के, बोरी, वडखळ, गडप, पेण शहरात या ठिकाणी गणपती कारखानदार मोठ्या प्रमाणात आहेत। गणपतीचं माहेरघर म्हणून जगप्रसाद असलेलं आमचं हे पेणचं गाव, ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही जेव्हा गणपतीचे 10 दिवसाचे गणपती विसर्जन झाल्यानंतर जे साखर चौथीचे गणपती येतात त्या दिवशी आपला मुहूर्त असतो आणि आमच्या गणेश कला केंद्राचा तर त्या दिवशी खूप मोठा उत्सव असल्यासारखा आम्ही साजरा करतो। आणि त्यानंतर जी आमची गणपती बनवायची, मूर्ती बनवायची जी सुरुवात होते ती अगदी शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे ज्या दिवशी गणपती बसतो त्या दिवसाच्या अगदी 12-2 वाजेपर्यंत सुद्धा गणपतीच्या मूर्ती बनवण्याचं काम चालू असतं। कारण का ऑर्डर प्रमाणे मूर्ती देणं हे आम्हाला खूप महत्त्वाचं असतं, कारण का प्रत्येकाने आपल्या चॉईसनी मूर्ती चॉईस केलेली असते। मनापासून एक देवाची मूर्ती आपल्याकडे येणार असते, त्याच्या भाव असतात प्रत्येकाचे, त्याच्यामुळे
प्रत्येक कस्टमरला जशी हवी आहे तशी मूर्ती बनवून देण्याचं काम जे आहे ते आमच्या गणेश कला केंद्रामध्ये केलं जातं. आणि हे शेवटचे 15 दिवस म्हणजे खूप आमच्यासाठी महत्त्वाचे असतात, कारण का वर्षभर काम केलेलं असतं. आमच्या कारखान्यात जर बघायला गेलात तर जास्तीत जास्त महिला वर्ग आमच्याकडे काम करतोय आणि मुलांचा पण भरपूर मुलंही काम करतायत. पण आमच्या ज्या महिला आहेत त्या फक्त गणपतीला रंग देण्याचं काम नाहीच, तर तुम्ही बघायला गेलात तर डोळे पेंटिंगचं काम आहे किंवा आत्ताचं जे फॅशन आहे, जे ट्रेंड आहे की गणपतीला केस लावणं, गणपती बाप्पाला केस लावणं किंवा धोतर मूर्ती म्हणजे धोतर लावणं किंवा शेला फेटा लावणं, हे काम सुद्धा आमच्या महिला वर्ग सध्या करत आहेत. काहीच दिवसांवरती गोपाळकाला आला असून सध्या कोसळणाऱ्या श्रावण सरींच्या सोबतीने कोकणात गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्याचा सराव सुरू केलाय. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील हिंदुराज मित्र मंडळ खेड गोविंदा पथक देखील सराव करताना पाहायला मिळत आहे. पावसातही हा सराव निरंतर सुरू असल्याचे चित्र दिसतंय. आपल्या गोविंदा पथकाने जास्तीत जास्त मानवी मनोरे यशस्वीपणे रचावेत यासाठी एखाद्या सेनापतीप्रमाणे युद्ध कौशल्य रणनीती आखत गोविंदा पथकाने मानवी मनोरे रचायला सुरुवात केलेली आहे. तसेच हिंदुराज गोविंदा पथकाची मागील काही वर्षांची कामगिरी पाहता आणि हे पथक कोकणातील असल्याने ठाण्यामध्ये हिंदुराज गोविंदा पथकाला खास आमंत्रित करण्यात आले. त्यामुळे खेड तालुक्यातील हिंदुराज मित्रमंडळ यावेळी हंडीच्या पूर्वसंध्येला ठाण्यात पोहोचणार असून तिकडच्या हंड्या फोडून पुन्हा कोकणात दाखल होणार आहे. आम्ही खेड तालुक्याचं आणि विशेषतः कोकणचं नाव मोठे व्हावे यासाठी 8 थर लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचं हिंदुराज मित्रमंडळाच्या सदस्यांनी सांगितलेलं आहे. आणि ज्या गोविंदा पथकांना हिंदुराज पथकामध्ये सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी सरावामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन देखील हिंदुराज गोविंदा पथक खेडनं केलेलं आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय, बोल बजरंग बली की जय, जागेवाले की जय, हिंदुराज मित्रमंडळाचा जय सो, गणपती बाप्पा मोरया. आणि आम्ही 2008ला पहिले 7 थर लावले. त्याच्यानंतर मग आम्ही 7 थराचे प्रयत्न केलं. मग कालांतराने कोविडचं कालांतर आलं. मग त्यामुळे आमचे जरासं कुठेतरी प्रत्येक गोविंदा नाराज झाला कोविडमध्ये. म्हणजे कोविडमध्ये सगळेच गोविंदा डॅमेज झाल्या प्रकारे होते. मग त्याच्यानंतर मग आम्ही परत 2022 आलं. 22ला आम्ही 7 थर लावले. 23ला सुद्धा 7 थर लावले. 23ला आम्ही 7 थर लावून अनेक ठिकाणी 7 थर लावून उतरवले. आम्ही ग्राउंडला सुद्धा 2023ला 7 थर लावून उतरवले. आणि ह्या वर्षी जो गेल्या वर्षीचा कॉन्फिडन्स घेऊन किंवा गेल्या वर्षीची जी प्रॅक्टिस झाली ती सगळी प्रॅक्टिस सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणजे डोळ्यामध्ये साठवून किंवा आचरणात आणून ती प्रॅक्टिस ग्राउंडमध्ये सगळ्यांकडून आम्ही गेल्या 18 तारखेपासून मेहनत करत आहोत. आणि त्या मेहनतीचं कुठेतरी फळ मिळावं. आणि मुंबईतल्या काही गोविंदा पथकांची अशी इच्छा आहे की आमच्या म्हणजे जे आयोजक असतात मुंबईमधले हंडीचे ते कोकणातले आहेत आपल्या काही, तर त्या कोकणातल्या लोकांनी आम्हाला आमंत्रित केलं की खेडचं हिंदुराज गोविंदा पथक हे खूप म्हणजे असं नाव आहे आपल्या खेड दापोलीमध्ये की आपल्या हिंदुराज गोविंदा पथकाचं. मग त्यांनी आपल्याला तिथं आमंत्रित 26ला रात्री आम्ही इथून ठाण्याला जाणार आहोत आणि 8 थर लावण्याचा यशस्वीरित्या प्रयत्न करणार आहोत. जर खेड तालुक्यातील प्रत्येक गोविंदांना गोविंदा जे गोविंदा आहेत ते जर इच्छुक असतील त्यांनी आपला सहभाग नोंदवावा किंवा जे इच्छुक गोविंदा आहेत त्यांनी सरावासाठी यावं. त्यांना मी विनंती करतो. आणि आम्हाला प्रत्येक सगळ्या गोविंदा पथकांनी आम्हाला शुभेच्छा द्याव्या ही आई तुळजाभवानीकडे प्रार्थना करतो. हिंदुराज मित्र मंडळ हे 2008 सालापासून चालू झालेलं आहे. आणि 2008 सालापासून आपण हे मंडळ स्थापन केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आपला पहिला गोविंदा पथक हा 2008 साली चालू होऊन आपण त्या वर्षी पहिल्याच वर्षी आपण 7 थर लावले होते. त्याच्यानंतर तशी आमची स्टेप वाढत गेली. तसं आम्ही 7 थर केले. त्याच्यानंतर ह्या वर्षी आम्हाला मुंबई इथून आमंत्रित केलेलं आहे. पण ह्यावेळी आम्ही कोकणवासियांसाठी एक आव्हान करतो आहे की आम्हाला मुंबईला बोलवलेलं आहे. एक प्रॅक्टिस करून चांगली करून आम्हाला तिकडे हंडी फोडण्याचा मान एक मिळणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला कोकणवासियांनी एक सहकार्य करावे. ह्याच्यासाठी आम्ही हे गोविंदा पथक आमचे पूर्णपणे प्रॅक्टिस चालू आहे. आणखीन 8 थर लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. कणकवलीमध्ये जनता दरबारामधून सर्वसामान्यांचे किती प्रश्न सुटले हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावे असं आवाहन आज आमदार वैभव नाईक यांनी केलंय. तसंच शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यातील शीतयुद्ध हे राजकीय नाही तर जमिनीच्या वादामुळे होत आहे असा गौप्यस्फोट देखील आमदार वैभव नाईक यांनी केलाय. विजय भवन येथे आमदार वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. पार्श्वभूमीवर जो जनता दरबार केला आणि त्या जनता दरबारामध्ये या जिल्ह्यातील हजारो तक्रारी त्यांच्यासमोर आल्या आहेत. आणि त्यातल्या किती तक्रारी त्यांनी सोडवल्या आहेत आणि किती तक्रारीला
न्याय दिला हे पालकमंत्र्यांनी जाहीर करावं. काम पूर्ण करण्याचं पालकमंत्र्यांनी किंवा मंत्र्यांनी जाहीर केलं होतं गणपतीपुळे, परंतु त्यांनी सांगण्यात विसरलं होतं की कुठला गणपती येईल तेव्हा. त्यामुळे कधी कुठल्या गणपतीत होईल ते आता त्यांना विचारत. मंत्री आणि केसरकर आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये युद्ध चालू आहे. ते सत्तेच्या सीटवरनं आहे की जमिनीच्या सीटवरनं आहे, ह्यामध्ये खरं तर हा प्रश्न आहे. आणि त्यामुळे हे शीतयुद्ध खरं तर सत्ताधाऱ्यांनी, दोन्ही सत्ताधारी राज्यामध्ये मोठी पदं भूषवित आहेत आणि त्यांनी अशा जमिनीच्या वादामुळे दोघांमध्ये शीतयुद्ध होता कामा नये अशी जिल्हावासियांची अपेक्षा होती. परंतु ती आता हे कशासाठी शीतयुद्ध चालू आहे हे आता लोकांसमोर हळूहळू उघड पडू लागलेलं आहे. झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये खुलेआम पैशाचं वाटप करण्यात आलं. त्याच्या अनेक तक्रारी त्याच दिवसापासून दाखल करण्यात आल्या होत्या. विनायक राऊत यांनी निवडणुकीच्या निकालानंतर मुंबई हायकोर्टामध्ये एक याचिका देखील दाखल केली होती. कोर्ट आम्हाला योग्य तो न्याय देईल हा आम्हाला अपेक्षा आहे. याचाच भाग म्हणून त्यांना समन्स आला असेल. जे काही पुरावे आहेत ते आम्ही कोर्टाकडे सादर केलेले आहेत आणि काही पुरावे लागल्यास कोर्टाकडे सादर करू असं वक्तव्य आमदार वैभव नाईक यांनी केलं आहे. खरं तर कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये खुलेआम पैशाचं वाटप झालं होतं आणि त्याच्या अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे त्याच दिवसापासूनच दाखल केल्या होत्या. आणि निवडणुकीच्या निकालानंतर विनायक राऊत यांनी कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे. निश्चितपणे कोर्ट योग्य असा न्याय आम्हाला देईल याची आम्हाला खात्री आहे आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना समन्स आलं असेल. जे काही पुरावे आहेत ते आम्ही कोर्टाकडे सादर केलेले आहेत आणि पुरावे लागले तर आम्ही ते कोर्टाकडे सादर करू. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेश आठवले गट यांच्या वतीनं डॉक्टर रामदास आठवले यांची तिसऱ्यांदा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री म्हणून वर्णी लागल्याबद्दल कोकणवासियांच्या वतीनं भव्य नागरी सत्कार सोहळा व कोकण कार्यकर्ता भव्य मेळाव्याचं आयोजन दिनांक 24 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आले. आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकण प्रदेश आठवले गटाकडून कोकण प्रांत अध्यक्ष प्रकाश मोरे यांच्या उपस्थितीत आज खेडमध्ये पत्रकार परिषद घेऊन माहिती देण्यात आली. यावेळी राज्य कार्यकारिणी सदस्य दादा मर्चंडे, सुदास मोरे, युवक कोकण अध्यक्ष सुशांत सकपाळ, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष प्रीतम रुके, आदेश मर्चंडे, अनिल जाधव, प्रशितोष कदम, संतोष कापसे, राहुल जाधव, जयप्रकाश पवार, सुरेंद्र तांबे, मिलिंद तांबे, विकास धोत्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट याच्या माध्यमातून कोकण प्रदेशच्या वतीनं माननीय नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांचा तिसऱ्यांदा सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री भारत सरकार याच्यावर नियुक्ती झाल्यामुळं या कोकणस्थ सर्व जनतेतर्फे त्यांचा भव्य दिव्य सत्कार खेडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे. आदरणीय आठवले साहेब सकाळी 11:30 वाजता मांडवी या ट्रेनने खेडमध्ये येतील. 12 वाजता ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर आदरणीय आमदार यांनी सम्राट अशोकनगर येथे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन बांधण्याचं योजलेलं आहे 3,40,00,000 त्याचं भूमिपूजन करणार आहे. तिथून येऊन बर्णे नाका येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कोकण प्रांताच्या युवक प्रांताचं कार्यालय हे JP कॉम्प्लेक्स येथे याचं उद्घाटन करून त्या मार्गाने रॅलीने ते बिसो हॉटेल आणि रिसॉर्ट इथे अगदी भव्य स्वागताने येणार आहेत आणि त्यानंतर या विभागामध्ये या रिसॉर्टमध्ये त्यांचं कोकणवासियांतर्फे भव्य दिव्य स्वागत होणार आहे. अजिंक्य मनीष तळेकर वय 17 याला आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या व्यक्तींवरती कारवाई न झाल्याने मनीष उर्फ बाबू जगन्नाथ तळेकर यांनी उपोषण केलं. आपला मुलगा अजिंक्य तळेकर याने वरळी कोळीवाडा येथे राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येला जबाबदार असलेल्या व्यक्तींवरती कारवाई करण्याची मागणी श्री तळेकर यांनी केलेली आहे. माझं नाव मनीष जगन्नाथ तळेकर, राहणार मांडवी, रत्नागिरी. माझ्या मुलाने 17/2/2024 रोजी वरळी कोळीवाडा येथे राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. त्या संदर्भात मी दादर पोलीस ठाणे येथे तक्रार अर्ज दाखल केला होता 24/2ला, पण त्याची अजून दखल घेतली नाही. त्यानंतर ACPना, DCPना, आयुक्तांना सर्वांना भेटून आलो, पण आजपर्यंत ज्या सिद्धी पराते या मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते त्याचे आम्ही पुरावे देखील देऊन दादर पोलीस स्टेशन ठाणे यांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही आहे.
आणि आता मी इथे उपोषणाला बसलो आहे, तर इथलं प्रशासन पण लक्ष देत नाही. कालपासून प्रशासनाचा एकही अधिकारी इथे आम्हाला विचारण्यासाठी आला नाही किंवा वैद्यकीय यंत्रणा आहे ते सकाळपासून आजपर्यंत आमची तपासणी करण्यासाठी सुद्धा आलेले नाही. तरी माझ्या मुलाला योग्य तो न्याय मिळावा. भारत देश स्वातंत्र्य होऊन कित्येक वर्ष झाली, परंतु रत्नागिरी जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मूळगाव आंबडवे असणारा मंडणगड हा तालुका वर्षानुवर्ष अधिकाधिक मागास होत आहे. इथे रोजगाराच्या सुविधा उपलब्ध नसल्याने बहुतांश स्थानिक वर्ग आपल्या पोटापाण्यासाठी स्थलांतरित होत आहे. योग्य दर्जाच्या वैद्यकीय आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. शासनाच्या विविध योजनांचा स्थानिक लोकांना कोणताही फायदा मिळत नाही. राष्ट्रीय महामार्गापासून ते गावात जाणारे रस्ते नादुरुस्त अवस्थेत आहेत. तसेच उच्च दर्जाच्या पायाभूत शैक्षणिक सुविधांचा अभाव देखील आहे. गावागावांमध्ये दळणवळण वाहतुकीसाठी एसटी बस वेळेत नाही. केंद्र सरकारने कित्येक वर्ष राजमार्ग ते आंबडवे राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेलं काम चालू केले, मात्र ते पण चुकीच्या पद्धतीने आणि उत्तम दर्जाचे न करता घाईघाईत आपल्या परीने कशाही प्रकारे केले जात आहे आणि याचा त्रास प्रवास करणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक लोकांना होत आहे. आमदार महेश बालदी मित्रमंडळ उरण नगर परिषद आणि हौशी जलतरण संघटना उरण यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी आमदार चषक 2024चं आयोजन करण्यात आलं होतं. सदर स्पर्धा ही रायगड जिल्हा मर्यादित होती. या स्पर्धेमध्ये साधारणतः 220 जलतरणपट्टूंनी सहभाग घेतला. यामध्ये पेणमधील जलतरणपट्टूंनी मोलाची कामगिरी करून 29 पदकांची कमाई केली. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभासाठी उरण नगरपालिकेचे माजी नगरसेवक धनंजय कडवे उपस्थित होते. पियुष पाटील याला 17 वर्ष वयोगटामध्ये चॅम्पियन ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले. तसंच स्पेशल कॅटेगरीमध्ये चिराग भगत यांनी सुवर्ण पदक पटकावले. या स्पर्धेच्या बक्षीस समारंभासाठी आणि पेणच्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी नरेंद्रभाई पाटील, अनिल कनघरे, भूषण कडू, हिमांशू मलबारी, प्रितेश करडे, अनिकेत कनघरे हे उपस्थित होते. पेणमधील जलतरणपट्टू सचिन शिंगरूत यांच्या मार्गदर्शनाखाली मामा वास्कर जलतरण तलाव येथे प्रशिक्षण घेत आहेत. पेणमधील या खेळाडूंच्या प्रशंसनीय कामगिरीमुळे त्यांच्यावरती विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव देखील होत आहे. श्री व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट महालमिऱ्या डोंगर पेण यांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत श्री व्याघ्रेश्वर देवस्थान ट्रस्ट महालमिऱ्या डोंगर आणि चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया पेण युनिट, श्री सिद्धिविनायक आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा उपचार केंद्र उचेडे, संजीवनी जॉईंट केअर सेंटर व फिजिओथेरपी सेंटर उचेडे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री व्याघ्रेश्वर मंदिर महालमिऱ्या डोंगर येथे मोफत जनरल आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात CFI पेण युनिटमधून डॉक्टर सौ माधवी देशमुख, गीताताई म्हात्रे व सहकारी, तर सिद्धिविनायक आयुर्वेद व पंचकर्म चिकित्सा क्लिनिककडून डॉक्टर चेतन म्हात्रे, तसेच संजीवनी जॉईंट केअर सेंटर फिजिओथेरपी सेंटर उचेडे यांच्याकडून डॉक्टर आदित्य शंकर लांगी यांनी सर्व रुग्णांची शुश्रूषा केली. या शिबिरात डॉक्टर सिकंदर भोईर व नितेश वसंत पाटील MR यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले. या शिबिरात एकूण 206 रुग्णांची तसेच शिवभक्तांची आरोग्य सेवा घडवण्यात आली. विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या तळा मराठी शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांची शाळेच्या वतीने वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. रायगड जिल्हा परिषदेच्या तळा मराठी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा, गणित संबोध परीक्षा व मंथन प्रज्ञाशोध परीक्षा या सर्व परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी संपूर्ण तळा बाजारपेठेतून खालुबाजाच्या ताल्यावरती वाजत गाजत या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी तळा तहसीलदार स्वाती पाटील, गटविकास अधिकारी जठार, गटशिक्षण अधिकारी सुरेखा तांबट, विस्तार अधिकारी पुष्पा नेरकर, मुख्याध्यापिका सुप्रिया जामकर, सुनील बैकर, मित्तल वावेकर, वर्षा माडी यांसह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रत्नागिरी येथील संपर्क युनिक फाउंडेशन NGO रत्नागिरी ही संस्था गेली 7 वर्ष अविरतपणे सामाजिक कार्य करते. दरवर्षी स्वातंत्र्यदिनी एका संस्थेत जाऊन तेथील लोकांसमोर हा राष्ट्रीय सण ते साजरा करतात. यंदा संगमेश्वर तालुक्यातील देवरुखमधील मातृमंदिर संस्थेचे गोकुळ अनाथालय या संस्थेत संपर्क युनियन फाउंडेशनचे पदाधिकारी यांनी अभ्यास दौरा केला आणि येथील अनाथ मुलींसोबत हा सण साजरा केला. यावेळी त्या मुलींना जिलेबी आणि भेटवस्तू देण्यात आल्या आणि त्यांच्यासोबत गप्पा मारत अतिशय आनंदाने हा स्वातंत्र्य दिन साजरा केला. यावेळी संपर्कचे अध्यक्ष शकील गवाणकर, रत्नागिरी तालुका अध्यक्ष जमीर खलपे, जनसंपर्क प्रमुख नाझीम मजगावकर, सचिव युसुफ शिरगावकर, सल्लागार रमजान होडेकर, महिला संघटक जया डावर, कोऑर्डिनेटर निकिता कांबळे आदी पदाधिकारी यावेळेला उपस्थित होते. विकत घेतला आणि या पद्धतीने मावशींचं काम होतं. आणि मावशी म्हणजे
वात्सल्य मूर्ती ज्याला म्हणतात, साने गुरुजींचे गुणसूत्र घेऊन जन्माला आलेली काही माणसं आहेत, त्यात मावशी होती. मावशीकडे पाहिलं तरी वात्सल्य. मावशी तिकडे बसलेल्या असायच्या आणि तिथून कोणीतरी समजा येणं जाणं घालत असेल तर असं वाटलं की यांच्याकडे पैसे नसतील का, हा काय येण्या जरा घालतोय माणूस, औषधाला पैसे नसतील का. मावशी बोलवायच्या, काय नाही इकडे, काय प्रॉब्लेम आहे तुझा, पैसे नाही आहेत का. त्या काळात मावशी 1 रुपयात डिलिव्हरी करायची. आता वेळ झाली माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.